काढू शकत. एवढी तरी आम्हाला मराठ्याला बावनकुळे अक्कल आहे. मला कळालेले पत्र दिलंय, म्हणलं पत्र इकडे घे. आता अधिकाऱ्याची गोची अशी झाली, पत्र द्यावा तर सरकार आहे पलीकडून, नाही देवा ह्यो विचित्र प्राणी आहे, ह्यो काय बोलून भाषा नाही. कारण मी जातीसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, मायबाप जातीच्या लेकरा बाळासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पत्र दे म्हणलं, बाकीचं शहाणपणा करू नको. तेव्हा उपजिल्हाधिकाऱ्यांनी देणं बेणं देऊन टाक. त्याला वाटलं आता जे होईल ते होईल, तिकडून 52 रुपया धवशी तू, इकडून मी ये. मराठ्याचे पोटे जर पिसाळे कुठं रेटायला बसलेत, गल्लीत कुत्रं नसतं का एखादा बार पळायला लागतं, मागून पोरं गोटे घेऊन पळत येत, आपोआप भागत होते. तसं त्याला आलं टेन्शन, आता काय होईल माहित नाही. पत्र मायबापा हातात लागलं, त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट लिहिलंय, या ज्या कुंडी नदी आहेत ना, या 5 दिवसाच्या अवैध करण्यात यावं. का रे बाबा, माझ्या लेकराचं वाटवं करायला निघाला तू? काय केलं माझ्या गरीबाच्या लेकरांना? सोन्यासारखे लेकरं आमचे, हत्तीच्या काळजाच्या पोरं तुम्ही का रे खचवायला लागला? तुम्हाला कोणी अधिकार दिला आम्हाला बर्बाद करायचा? इतका जातीवादी बावनकुळे असं कधी वाटलं पण नव्हतं. ते पत्र मी माझ्या समाजासमोर ठेवलं. दुसरी गोष्ट हाती लागली, सरकारी दप्तरात घेतलेले निर्णयाची प्रत जात पडताळणी ऑफिस मधून मिळाली. संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे जे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले, त्याच्या अगोदर निर्णय झालेला आहे या कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून. पत्र दाखव झाली गोची पुन्हा. तेही पत्र मी माझ्या मराठा समाजाला दिलंय की व्हॅलिड प्रमाणपत्र